बंद करण्याची वेळ येऊ शकते। एखाद्या निवडणुकीत मत चोरीचा आरोप झाला, बोगस मतदानाचा आरोप झाला तर राजकीय पक्षांच्या निवडणुकीत असे आरोप प्रत्यारोप होत असतात असंच तुम्ही म्हणणार। मात्र ज्यांच्या लेखणीनं समाजाला वैचारिक दिशा मिळणं अपेक्षित असतं, समाज ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो, अशा साहित्यिकांच्या निवडणुकीत मतचोरी आणि बोगस मतदानाचे आरोप होत असेल तर तुम्ही नेमकं काय म्हणणार? होय, विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडीसाठी तब्बल 25 वर्षांच्या कालखंडानंतर होत असलेल्या निवडणुकीत वोट चोरी होत असल्याचा पात्र मतदाराच्या नावानं कोणीतरी भलत्याच माणसानं बोगस मतदान केल्याचा आरोप होत आहे। साहित्य संघ वाचवा पॅनलचे उमेदवार श्रीपाद भालचंद्र जोशी आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनलचे उमेदवार रवींद्र शोभणे यांनी हे आरोप केले आहेत। म्हणून ज्याचं कर्तृत्व शून्य आहे अशी मंडळी तुम्हाला या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरता उभं राहिल्याचं चित्र दिसून येतं। या संस्थेच्या अध्यक्षपदी केवळ साहित्यिकच असावा आणि त्या साहित्यिकाचं वाङ्मयीन कर्तृत्व अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेलं असावं। विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हा लोकमानसामध्ये असलेला एक अस्सल आणि चांगला साहित्यिक असावा ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊनच मी माझं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनेल या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे। सक्षम, समर्थ आणि कुवत असणाऱ्या आणि दिशा देऊ शकणाऱ्या अशा उमेदवाराच्या बाजूने उभं राहायचं आहे आपल्याला, याचाही विचार करावा। ही संस्था केवळ एखाद्या व्यक्तीसाठी वाचवायची नाही आहे, ही 103 वर्षाची संस्था आता राजकारण्यांपासून, प्रभावी राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपापासून, ही अवाङ्मयीन लोकांपासून, ही मठ्ठ लोकांपासून वाचवण्याची वेळ आली आहे। नेमका आरोप कोणावर आहे हे मतदार सुज्ञ आहेत विदर्भ साहित्य संघाचे, त्यांना हे ठाऊक आहे उमेदवार कोण आहेत। 5ही उमेदवार ठाऊक आहेत। तुमची संस्था आहे, तुम्हीच वाचवायची आहे। ती तुम्हाला राजकारण्यांच्या हाती, व्यावसायिकांच्या हाती, त्यांच्या युतीच्या हाती सोपवायची आहे की वाङ्मयीन व्यक्तीच्या हाती सोपवायची आहे हे तुम्ही ठरवायचं आहे। भाजप 5 राज्यांच्या